मरना हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार है। कारण ये भूमि किसकी है तो ये भूमि हिंदू की है। ये भूमि किसकी है तो ये भूमि प्रभु रामचंद्र की है। ये भूमि किसकी है ये भूमि संतों की है। संतांच्या पदस्पर्शाने उभा केलेला महाराष्ट्र आहे। साधारण तेज का महाराष्ट्राचं कोण राजा आई या राजासाठी तर बसलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं। तो आपला राजा होता। मला सांगा नाही अहो सुरीनी विडीनी एवढंसं कापलं की सहन होत नाही राव। दूसरे देखना है कैसे दिखता है संभाजी ए निकम्मो मेरे सामने लाया जाए। ते सहकारी म्हणतात हुजूर एक एक वाक्य लाखातले वजनात लाता आहे का। शेवट आले 2 मिनिटावर कीर्तन। हुजूर वो संभाजी के सामने मत जाओ हुजूर यका झपक्यात उलटा करल महाराष्ट्रातलं रक्त हुजूर लई भयानक है। हमने देखा है इस आंखों से उसे। हे निकम्मो से हो या संभाजी के तरफ से हो हुजूर इस वक्त हम सिर्फ सच्चाई के तरफ से है और सच ये है कि संभाजी छावा है हुजूर छावा है और झुकेगा नहीं। और वो महारानी सही भाई का छावा है हुजूर। वो कहता है कि आई त्याला आठवती म्हणून ऐसा कहता है क्या। फिर हमें देखना है कैसे दिखता है मेरे सामने लाया जाए। समोर उभं केलं महाराजांना। वयाच्या 14व्या वर्षी एका हाताने लेखणी घेऊन साहित्य क्षेत्र गाजवणारा एका हाताने समशेर घेऊन रणांगण गाजवणारा आहे। सिंहाच्या चबड्यात घालून हात मोजून दात जात सांगणारा सर्जा होता। हालत नव्हता एवढावी आणि मग औरंगजेब म्हणतो ये जज्बा पसंद आया हमको बहुत खूब संभाजी। ए निकम्मो अरे हे ऐसा है क्या कोई देखो इसका तेज। शंभूराजे तुम्हें डर नहीं लगता क्या शंभूराजे। शंभूराजे सांगतात ज्या वेळेस 8 वर्षाचा होतो आणि तुझ्या समोर उभा होतो ना त्यावेळेस मी घाबरलो नाही। आणि विचारतोस ना कुणाची भीती वाटती तर मला भीती वाटती माझ्या आबासाहेबांची। जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा। माझ्या आबासाहेबांची भीती वाटती। माझे आबासाहेब म्हणतात संघर्षाच्या काळात जी माणसांनी साथ दिली ना ती माणसं यशाच्या काळात तुला आठवली पाहिजेत। महाराज हा शब्द लाखातला दिला बरं काही साहेब जिजाऊंनी दिला शिवबाराजांना आणि शिवबाराजांनी दिला शंभूराजांना। मी जर परत कधी आलो पुन्हा येईन तर नरवीर तानाजी मालुसरे किंवा एखादा प्रसंग घेऊन येईन तुमच्या समोर। लई भयानक अर्ध्या तासाचा प्रसंग आहे। अशा अंगावर शहारे उभे राहतात आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं प्राण नाही एका झपक्यात उदय उडावला। काही म्हणतो राजे लई वार झालेत राव तुमच्यावर। आता या पोरांसाठी सांगतो मित्रांसाठी बरं का। काही म्हणतो राजे लई वार झाले तुमच्यावर। राजे अरे तुमच्या बरं मरायला पण लई भाग्य लागतो राजे। अरे किती वेळा पडलो मी तरी उचलून घेतलं का राजे। तरुणांनो अडचणी नसावेत अडचणीच नाही आल्या पाहिजेत असे मित्र या ठिकाणी आयुष्यात उभे करा जे कवी कलश आणि शंभूराजांसारखे होते। अडचणीत उभे होते कवी कलश शंभूराजांच्या शंभूराजे कवी कलश साठी। आणि मग या ठिकाणी औरंगजेब म्हणतो ये आंखें सताती ए निकम्मो है क्या ऐसा कोई हम में से। अल्लाह ए परवरदिगार अरे क्यों नहीं पैदा होता संभाजी हमारे जनान खाने में। एक तो संभाजी देते पूरी दुनिया पे राज करते। महाराज खरं शब्द लय मोठा होता। औरंगजेबाचं म्हणणं होतं एक शंभूराजा आमच्याकडे असता तर पूर्ण जगावर आम्ही राज्य केलं असतं। एवढी ताकद होती शंभूराजांची भयानक। हे क्या ऐसा हम में से कोई हमारे जनान खाने में क्यों नहीं होता संभाजी पैदा। अरे औरंग्या तू काही यडपटीस का रे तुझ्या जनान खानेमध्ये धर्मवीर शंभूराजा धर्मवीर शंभूराजे जन्माला येतात कुशीत आणि शिवछत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा। महाराज डोळे काढले महाराजांचे डोळे तप्त सळ्या डोळ्यात गेल्या। नुसत्या खोमण्या उरल्या होत्या हो पण फिरणारे डोळे स्वराज्याला बघत होते। जीभ कापली सपकन वार झाला आणि वळवळणारी जीभ आबासाहेब आई साहेब म्हणत होती हो नरड्यावर वार होणार। काही म्हणतो राजे वाटतो
राजांना आठवण आली आई साहेबांची, आबासाहेबांची. इथं तलवार ठेवली आणि शेवटचा शब्द महाराजांच्या मुखातला, डोळे मिटून घेतो आबासाहेब, आई साहेब, तुमचा छावा आज तुमच्या बेठीला येतो. लई वार केलो यांनी आबासाहेब, पण इतिहास लक्षात ठेवल की शेवटपर्यंत जे झुकत नाहीत ते खरे हिंदू असतात. आणि मग हिंदू म्हणून या ठिकाणी मरण मिळालं. आणि औरंगजेब म्हणतो वर्णन कीर्तनातलं शेवटचं वाक्य, दुश्मनानं केलेलं वर्णन, हमने आंखें निकाल दी इसकी. औरंगजेब म्हणतो हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने जबान काट दी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. सच में छावा है, छावा शेर का आहे. धर्मासाठी कसं जगावं शिवबाराजांनी शिकवलं आणि हिंदू धर्मासाठी कसं बलिदान द्यावं हे छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी शिकवलं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय.